2 षटकार आले होते. तो विकी आता पुनश्च एकदा आपल्याला ऑन स्ट्राईकला दिसेल. आता जुन्या आठवणी जाग्या कराव्या लागतील विकीला, कारण वंजारपाडा संघाचं नाव वर्चस्व आपल्याला सिद्ध करायचं असेल तर आपला अस्तित्वाची लढाई जिंकावीच लागेल. इथे आडव्या बॅटीतून प्रहार चढवलाय, पुनश्च एकदा लॉंगॉनला ठोकलाय, विकीच्या बॅटमधून तडाखा आलाय, षटकार. या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या फुलतानी पाहायला मिळते आहे. जाऊन मात्र पोचली आहे तब्बल 37 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स टीम वंजारपाडा हा संघ अद्यापर्यंत जाऊन पोचला आहे. अजूनही पाहायला गेलं तर 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. 6-21चं समीकरण होतं, आता समीकरण सोपं झालंय, 5-1-15चं आलंय. परंतु इथं आता विकी ऑन स्ट्राईक, ज्याला मात्र सूर गवसलाय. हा देखील अजून एक तडाखा लॉंगॉनला पुनश्च एकदा ठोकलाय, षटकार. आता मात्र विजयला विचारात पडलाय, आंबिवली संघाला देखील विचारात पडलाय, कारण की जिथे मी म्हणेल प्लस पॉइंट ठरला, जिथे तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार तो वंजारपाडा संघासाठी प्लस पॉइंट ठरलाय. आणि त्याच्यानंतर विजयवरती आक्रमण पाहायला मिळालं. लगातारचे 2 षटकार, आता कमबॅक केला, आता शिरकाव केलाय वंजारपाडा संघाने या सामन्यामध्ये. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना कोणता संघ जिंकेल, कोणता संघ आपलं अस्तित्व निर्माण करेल हे देखील सांगू शकत नाही. परंतु असं म्हटलं होतं मी की जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाही आहे. परंतु आता ही ते दोन्ही संघाच्या अस्तित्वाचा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे. चार चेंडू आणि विशासाठी 9 धावसंख्येची गरज. 4-9चं समीकरण आपण पाहतोय. विजयला देखील आता दाखवून द्यावं लागेल, कारण की आता आपल्या होम ग्राउंडवरती आपण गेलो, आपलं मॅच आपले घरचे देखील पाहत आहेत, आपले पाठीराखे देखील पाहत आहेत. अजून एक आता थोडंसं दडपण, लाईन मिस. यस, पंच सांगतील की येस आउटसाईड ऑफ स्टंप. हा चेंडू आला वाईट. आपण त्याच्या स्वरूपामध्ये धावसंख्या ॲड जाऊन मात्र पोचेल ती तब्बल 44 धावसंख्येवरती. आता 4 चेंडू 18चं समीकरण, 8चं समीकरण, 21चं समीकरण होतं. असं वाटलं होतं की सोपं समीकरण नाही आहे, परंतु सोपं करायचं काम केलं फलंदाज विकी याने. 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. समीकरण सोपं झालंय, परंतु आता समीकरण कटिंग करावं लागेल. गोलंदाज विजय यांना फुल टॉस चेंडू, आमंत्रण आणि विकीने सिद्ध केलं. आता सिद्ध केलं. गेम चेंजर आपण पाहतोय वंजारपाडा संघाकडून. तब्बल त्याच्या बॅटमधून 5 षटकार पाहायला मिळालं. ते विकीच्या बॅटमधून जरी 6 चेंडू निर्धाव केला असेल ना, पांडुदादा यांना टेन्शन देखील आलं होतं, कारण की दुसरं षटक फक्त 2 धावसंख्येचं पिकलं होतं ते सुनील याने. परंतु विकीवरती विश्वास होता, विकीच्या मनगटामध्ये ताकद होती, आणि ती ताकद आज मात्र वंजारपाडा संघासाठी पणाला लावत असताना आपण पाहतोय विकी सारखा फलंदाज. लगातारचे 3 षटकार, संघाची धावसंख्या सावून मात्र पोहोचली 50 वरती. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. टेन्शन आणि टेन्शन.